स्थानों पर खड़े होकर जोरदार तालियों से उनका यहाँ पर स्वागत है। बसू आपण खाली, आपण सगळे शांत बसू. अजूनही बडबडचा आवाज येतोय, आपण शांत बसू. देवाच्या वचनाकडं लक्ष लावून लहान लेकर आहे त्यांचा पण आरडाओरडा बंद केला तर आपल्याला प्रभूचं वचन असं लिहिलंय शास्त्रामध्ये, देव वचन पाठवतो आणि परिस्थिती बदलतो. कोणतीच गोष्ट अशी नसते देवानं सांगितली नाही आणि मग ती केली. असं लिहिलंय, जेव्हा सदोम आणि गमोराचा नाश करण्याचं देवानं ठरवलं, मग त्यानं आपला दूत तिथं पाठवला आणि तो दूत बरोबर अब्रामाच्या दाराजवळून तो गेला. त्यांना असं लिहिलं की आपल्या सेवकाला प्रगट केल्याशिवाय देव कोणतीच गोष्ट करत नाही. देवाकडे प्लॅन आहे, देवाकडे योजना आहे. आणि त्याची योजना काय, कोणाचा सुद्धा नाश होऊ नये, कोणाचा सुद्धा नाश होऊ नये आणि प्रत्येक व्यक्तीला बदलण्याची, सुधारण्याची, आणि जो विश्वासामध्ये व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं, जो व्यक्ती दलदलीत आहे, जो व्यक्ती पापामध्ये आहे, ज्याच्यावरती न्याय येणार आहे, अशा व्यक्तीसाठी मध्यस्थी करावी. आणि म्हणून तो अब्रामाच्या दारातनं गेला. अब्रामानं त्याला सुंदर प्रकारचं करडू कापलं आणि म्हटला जेवण केल्याशिवाय जाऊ नका. त्याला जेवण देवाच्या दूताला त्यानं दिलं आणि मग परमेश्वर सांगतो की मी सदोम गमोराचा नाश करणार आहे. जेव्हा अब्रामाला ते आठवलं की सदोम आणि गमोराचा नाश होणार आहे, काही काळ अब्राम व्यथित झाला. परंतु अब्रामानं आपल्या पुतण्यासाठी मध्यस्थी केली, लोटासाठी मध्यस्थी केली आणि सदोम गमोराच्या न्यायापासून त्या लोटाला त्यांनी वाचवलं. सांगण्याचं तात्पर्य, परमेश्वर त्याचं वचन पाठवण्यामागं त्याचा हेतू असतो की कोणीतरी या वचनाचा स्वीकार करून त्याचं जीवन बदलावं आणि न्यायापासून वाचावं. लक्षात ठेवा, न्याय हा प्रत्येकाचा होणार आहे, प्रत्येकाचा. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा क्रूसावरती होता, या क्रूसावरती त्याचा न्याय झालेला आहे. येशूचा न्याय झाला क्रूसावरती. जे ताडण, जे फटके, जो त्रास, जे दुःख, जे वेदना त्याला सहन कराव्या लागल्या, याचं कारण सुद्धा ते वचनामध्ये लिहिलेलं होतं. ते वचनामध्ये लिहिलं होतं. त्याला ताडण करावं असं परमेश्वराच्या मर्जीस आलं, म्हणजे त्याचा न्याय होणार. जर येशूचा न्याय झाला तर त्या न्यायापासून तुम्ही आणि मी सुटणार आहोत का, हा मोठा प्रश्न आहे. येशू स्वतः प्रार्थना करतो, होईल तर हा प्याला मुझपासून टळू दे. म्हणजे हा दंड, हे शासन, हा त्रास देवाच्या पुत्राला सुद्धा, ज्या ख्रिस्तानं नीतीचं पवित्र जीवन जगला, पण जेव्हा वेदना हा शब्द आला तेव्हा येशूला सुद्धा त्या वेदना सहन करायला नको होत्या. लक्षात घ्या, आम्ही जे या ठिकाणात बसलोय ना, आम्ही फार मोठ्या न्यायाची तयारी करत आहोत. असा न्याय जो जगावरती अजूनपर्यंत जगानं अनुभवला नाही, असा इतका मोठा न्याय होणार आहे. आणि त्या न्यायासाठी आम्हाला सिद्ध होणं गरजेचं आहे. आणि तो न्याय हा कोणाला चुकला नाही. आणि त्यात असं लिहिलंय, त्याच्यामध्ये फार कमी लोक टिकणार आहेत. फार कमी, बरं का. याच्यातनं किती जातील ते पण माहित नाही. तुम्ही बसले खूप, गॅरंटी कुणालाच नाहीये. शास्त्र ऐकलं, देवाचं वचन ऐकलं, मी प्रचार केला, माझा प्रचार पण मला स्वर्गात नेणार नाही, किंवा माझा प्रचार सुद्धा न्यायापासून मला वाचवणार नाही.
मी तुझ्या नावानं संदेश दिला, रोगी बरे केले, भूत काढली, तरी तो म्हणतो मी तुला ओळखत नाही. म्हणजे किती अलर्ट राहावं लागेल, किती जागरूक राहावं लागेल. कधी कधी आमचं आत्मिक जीवन, आमचं ख्रिस्ती जीवन आम्ही इतकं गाफीलपणे जगत असतो, फार गाफीलपणे. असं गृहीत धरतो, नाही स्वर्ग तर मला मिळालेलंच आहे. आम्ही आमचं धार्मिक जीवन कशासाठी खर्च करतो माहिती का? कोणाचे तरी दोष काढण्यासाठी. मी कशाला धार्मिक झालो, धार्मिक होण्यामाग माझी धारणा काय. तुला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती असताना जेव्हा येशू ख्रिस्त पहाटेच्या वेळी प्रचार करत होता, शुभवर्तमान सांगत होता, तेव्हा धार्मिक लोक एका स्त्रीचा व्यभिचार पकडण्यासाठी गेले, कारण त्यांच्याकडे बायबल होतं. आणि त्यांनी त्या स्त्रीला पकडून आणलं, येशू समोर उभं केलं आणि तिला प्रश्न केला, येशूला प्रश्न केला, व्यभिचार करताना सापडलं तर शास्त्रात काय लिहिलं, त्याला दगडाने ठेचून मारावं, आपलं मत काय? पण त्यांच्याकडे जे वचन होतं ते दगडाने ठेचून मारण्यासाठी. काय वचनाचा अर्थ? कोणाचं तरी पाप, कोणाचा तरी दोष, त्यांना न्याय करण्याची सवय लागली होती. आता न्याय जर तुम्ही पाहिला तर देवाचा न्याय आणि मनुष्याचा न्याय याच्यामध्ये फरक आहे. देवाच्या न्यायामध्ये फरक आहे. आता या लोकांनी पाप करताना तिला पकडलं, येशू समोर उभं केलं आणि त्याला दाखवलं. ते म्हटले, व्यभिचार करताना आम्ही तिला रंगे हात पकडलेला आहे आणि शास्त्रात लिहिलं दगडाने ठेचून मारायला पाहिजे. येशू म्हटलं बरोबर आहे, दगडाने ठेचून मारायचं आहे, परंतु आता मी न्याय करतो. पहिला दगड त्याने मारायचं ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. आता होतं काय माहितीये का, ज्याचं झाकलं त्याचं पाप दिसत नाही आणि ज्याचं उघडं त्याचं पाप दिसतं. मग यांना काय वाटलं, आमचं पाप झाकलं ते येशूला काय दिसणार आहे? माशाच्या पोटातली 2 नाणी त्याला दिसत आहेत, तुमचं जीवन त्याला दिसणार नाही का? तुमचं जीवन त्याला दिसणार नाही का? रगील दोडके हातामध्ये दगड घेऊन थांबले मारण्यासाठी. येशूने जमिनीवरती लिहायला सुरुवात केली, दगड टाकून पळाले. एक पापी स्त्री तिथं राहती. येशू तिला विचारतो, बाई तुला कोणी दंड दिला नाही का? ती म्हटली, कोणी दिला नाही. जा, मीही तुला माफ करतो. हा येशूचा न्याय आहे, हा येशूचा न्याय आहे. म्हणून तुमचं धार्मिक जीवन दुसऱ्याचा न्याय करण्यासाठी खर्च करू नका, कधीच नाही, कधीच नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा न्याय करता तेव्हा देव तुमचा विशेष न्याय करू नका. धार्मिक जीवन आम्ही काय करतो ना, हे असे ते तसे, आम्हाला बघ सापडली रे, सापडली, व्यभिचारी स्त्री सापडली. मला प्रश्न पडला, येशू वचन सांगायला तिथं पहाटे गेला आणि त्या बाईच्या घरात कशाला कारभार करायला गेले? याचा अर्थ त्यांना पण व्यभिचार करायचा होता, पण दुसरा कोणीतरी घरामध्ये घुसला म्हणून ते येशूला त्या बाईकडे घेऊन आले. व्यभिचार तर तुम्हाला करायचा होता. जर तुम्हाला व्यभिचार करायचा नसता तर तुम्ही येशूचं वचन ऐकायला गेला असता ना. का गेला त्या बाईच्या घरामध्ये? का तिथे तिचे दोष शोधत बसला? लक्षात ठेवा, तुमचं आत्मिक जीवन हे लोकांना प्रेरणादायी जीवन असलं पाहिजे. त्याने आमच्यापासून शिकावं. शास्त्र सांगतं की तुम्ही कित्ता. माझा विषय तो नाही. खरं तर मी आज विषय तुम्ही जे टायटल दिलं ते मला खूप आवडलं होतं, वधूची तयारी, आणि तोच विषय घेऊन आलो होतो. परंतु वेळ आता त्याला तेवढा वेळ नाही, कारण 2-2.5 तासाचा तो सब्जेक्ट आहे. त्यामुळे मी थोडंसं चेंज केलं. परंतु शॉर्ट मधला एक सुंदर मेसेज मी देणार आहे की जो मेसेज तुम्हाला आणि मला आत्मिक जीवनामध्ये एका वरच्या लेवलवरती घेऊन जाणार आहे, एका वरच्या लेवलवरती, आणि ती आमच्या जीवनाशी निगडीत आहे. शास्त्रातलं प्रत्येक घटना, प्रत्येक वचन हे आमचं व्यक्तिगत जीवन असतं. प्रत्येक घटना असं लिहिलंय, देवाचं वचन जे आहे ते काल आज युगानुग एकसारखं आहे. असं लिहिलंय, गवत सुकेल, फूल कोमेजेल, पण परमेश्वराचं वचन हे कुठं लिहितात माहिती का? कबरेवर. बऱ्याच वेळा कबरेवरती लिहिलं जातं. आता बघा, ज्याच्या कबरेवर लिहिलंय ना तो केव्हा सुकून गेलाय, त्याचं शरीर पण संपलंय, परंतु आम्ही कबरेपुरतं ते वचन वाचतो. पण तू तसं नाही. ज्या घटना, जे वचन पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं गेलेलं आहे ते वचन तुम्हाला ताजतवाना करण्याचं काम करतं, फ्रेश करण्याचं काम करतं. बऱ्याच वेळा देवाचं वचन समजलं नसल्या कारणानं पुष्कळ लोकांनी देवाचा त्याग केलेला आहे, धार्मिकतेचा त्याग केलेला आहे.
आणि देवाचं वचन न समजल्या कारणानं ते जजमेंट करत सुटलेत, एकमेकाचा न्याय करत सुटले. दावीद, ज्याला देवाचं वचन समजतं, शास्त्रात असं लिहिलं, तो माझ्या हृदयासारखा आहे. ऐका बरं का, मला प्रश्न पडतो, दावीद देवाच्या हृदयामध्ये कसं काय जाऊन बसणार? माझ्या हृदयासारखा व्यक्ती. अहो, या व्यक्तीनं आपल्या सैनिकाच्या पत्नीला सुद्धा सोडलं नाही, तिच्यावर व्यभिचार केला. आणि ज्याच्या पत्नीला आपल्या घरी आणून ठेवलं, त्या सैनिकाच्या हत्येला पण तो कारणीभूत ठरला. आणि तरी देव म्हणतो हा माझ्या हृदयासारखा आहे. का देवानं त्याला एवढी हृदयातली जागा दिली? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. दाविदाचं एक वाक्य आहे, स्तोत्र तुम्ही वाचलं होतं, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. आणि देवाला तेच लोक आवडतात जे आपलं पाप रोज आपल्या समोर ठेवतात आणि प्रभूकडे क्षमा मागतात. हे धार्मिक जीवन आहे. धार्मिक जीवन हेच आहे की ज्याच्यामध्ये तुमचे दोष, तुमच्या चुका, तुमच्यातल्या उणिवा तुम्ही प्रभू समोर कबूल करता. आणि करत असताना मला माहिती की प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये देवाकडे येण्यास मनानं एकच इच्छा आहे. बघा, तुम्ही इथं येण्याचं कारण, तुम्हाला वेदना नकोय, तुम्हाला त्रास नकोय, आणि त्या वेदना आणि त्या त्रासातनं सुटण्याचा साधा सोपा मार्ग आम्हाला पाहिजे. एकाने मला कॉल केला आणि त्याने सांगितलं, पाळक साहेब, अशी प्रार्थना मला शिकवा की जी प्रार्थना केल्यावर माझ्या जीवनात कधीच संकट नाही आलं पाहिजे. म्हटलं, अशी प्रार्थना तर मलाही माहित नाही. अशी प्रार्थना, संकट नाही आलं पाहिजे, आजार पण नाही आला पाहिजे, आर्थिक अडचणी नाही आल्या पाहिजे. म्हटलं, ब्रदर, अशी प्रार्थना जर तुमच्यासाठी मी केली तर ती तुम्हाला आवडणार नाही. म्हणजे का, अशी काय ती प्रार्थना आहे? मी अशी प्रार्थना करेल, देवा याला मारून टाक, आणि मेल्यावरच प्रश्न सुटणार आहे, कोणतेच प्रश्न तुमच्याकडे येणार नाही. जिवंत व्यक्तीला संघर्ष करावा लागतो, आणि संघर्ष करणाऱ्या बरोबर देव असतो, लढणाऱ्या बरोबर. गल्ल्यात शौल आणि दावीद असं लिहिलं, शौलानं हजारो वधले. आता शौलाकडं हजारो लढाया लढल्याचा अनुभव आहे, दावीदाकडं एकच अनुभव आहे, सिंहाच्या जबड्यातनं मेंढरू काढलं, अस्वलाच्या जबड्यातनं मेंढरू काढलं. पण एवढ्या लढाया लढल्यावरती गल्ल्यातला पाहून दावीद घाबरतो आणि जाऊन लपून बसतो. शौल घाबरतो आणि लपून बसतो. दावीद संघर्ष करायला तयार आहे. तो हा गल्ल्यात शौलाला सांगतो, मी याच्याशी लढायला तयार आहे. शौल म्हणतो, माझी वस्त्र घाल, माझा भाला घे, माझी बर्ची घे, चिलखत माझं घाल. आणि दावीदानं काही काळ ते चिलखत घातलं, वस्त्र घातलं, परंतु त्याला चालता येणार. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला संघर्ष करायचा, देवानं जन्माच्या वेळेस संघर्षासाठी त्याला हत्यार पण देऊन जगामध्ये पाठवले. तुम्हाला वेगळ्या हाताची गरज नाही. जेव्हा तुमच्याकडं प्रभूने तुम्हाला या जगामध्ये पाठवलं, संघर्षाचं हत्यार देऊन तुमच्याकडे पाठवलं. आणि ते संघर्षाचं हत्यार कोणते माहिती का? दावीदानं अतिशय सहज सोपं उत्तर दिलं. जेव्हा गल्ल्या दावीदाला पाहून म्हणतो, काय मी तुला कुत्रा दिसतो का हातामध्ये काठी घेऊन आला? परंतु दावीद उत्तर देतो, मी परमेश्वराच्या नावानं तुझ्यावरती चाल करू देतो. संघर्षाचं हत्यार फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रिया. जर तो तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही जीवनातल्या सगळ्या संघर्षामध्ये पुढे जाणार आहे. आज एक प्रार्थना, अशी एक प्रार्थना जी तुमचा विस्तार करणार आहे, त्या प्रार्थनेसंबंधाने मी पाहणार. अशी प्रार्थना तुमचा विस्तार करणार आहे. आणि सगळ्याला विस्तार आवडतो. आज तुमचं जर 1 BHKचं घर आहे तर तुम्हाला नक्कीच वाटतं 3 BHK, 4 BHK, 5 BHK होईल. मग फ्लॅटमध्ये असेल तर होतात, नाही आता आम्हाला एक चांगल्या प्रकारचा बंगल्याची गरज आहे. विस्तार प्रत्येकाला आवश्यक आहे. त्याने वाटतं की नाही, आमचा पगार वाढला पाहिजे, आमची ग्रोथ व्हायला पाहिजे, मग चांगली नोकरी, उच्च पगाराची नोकरी, प्रमोशन आमच्याकडे मिळालं पाहिजे. सगळ्या बाजूने आम्हाला विस्ताराची आवश्यकता आहे. परंतु अशी एक प्रार्थना आहे की जी प्रार्थना तुमचा विस्तार करणार आहे. आणि ती प्रार्थना पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि त्या विस्ताराचा अभ्यास करत असताना ज्या प्रकारच्या टप्प्यातनं तुम्हाला जावं लागतं, लक्षात ठेवा, कोणाचा विस्तार एकदम असा होत नाही.
दावीद ज्या टप्प्यातनं गेला तो तुम्हाला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं, म्हणजे त्याला आधी धुळीमध्ये मातीमध्ये पडावं लागलेलं आहे, तेव्हा त्याचा विस्तार झालेला आहे. आणि तुमच्याही आत्मिक जीवनामध्ये हा टप्पा येतो, परंतु होतं काय माहिती का, विस्तार होण्याच्या अगोदर ज्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागतो. मला वचनाकडे जाऊ म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी समजेल. पहिले इतिहास त्याचा 4था अध्याय 9 आणि 10 वचन, फक्त 2च वचन आहेत. पहिले इतिहास त्याचा 4था अध्याय 9 आणि 10 वचन. जर एक माईक अरेंज करता आला तर कोणाला वाचण्यासाठी तर एकदम छान होईल. पहिले इतिहास आणि त्याचा 4था अध्याय 9 आणि 10 वचन आपण वाचणार आहोत. पहिले इतिहास 4था अध्याय 9 आणि 10 वचन. यावेस हा आपल्या भाऊबंदामध्ये फार प्रतिष्ठित होता. त्याच्या आईनं त्याचं नाव यावेस असे ठेवून म्हटले की त्याला प्रस्तवताना मला फार क्लेश झाले. यावेसानं इस्रायलच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझं खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील, माझ्यावर कोणतंही अरिष्ट येऊन दुःखी न व्हावं, तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरं होईल. त्यानं मागितलेला हा वर, 2च वचन, त्यानं मागितलेला हा वर, कोणता वर, माझा विस्तार कर, एवढाच एक वर त्याने मागितला. यावेस कोण आहे यावेस? आणि काय आज इथं बसलेला असा एक कोण यावेस आहे का की ज्याला ही प्रार्थना शिकायची? यावेस, यावेस या शब्दामध्ये सगळी ताकद लपलेली आहे. यावेस या शब्दामध्येच तुमचा टप्पा लपलेला आहे. कोण आहे यावेस? यावेस या शब्दाचा अर्थच आहे वेदनादायी, क्लेश, पेनफुल. कोण आहे यावेस? पेनफुल. काय त्याच्या वेदना आहेत? यावेस संबंधाने ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल, हा जन्मापासूनचा एक अपंग किंवा पंगू व्यक्ती आहे. म्हणजे जन्माची सुरुवातच वेदनादायी, अपंगत्व. दुसरी गोष्ट, यावेस जन्मला आणि त्याच्यानंतर त्याच्या लहानपणीच त्याच्या डोक्यावरचं छत्र गेलं, त्याचा आधार तुटला. परंतु लहानपणी त्याची आई वाढली. लहानपणी आम्ही पाहतो की तो अपंग होता, कोणत्याच बाजूनं त्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी नव्हत्या. लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वराकडे तुम्हाला विस्ताराची प्रार्थना करायची, विस्ताराच्या अगोदर तुम्हाला वेदनादायी अनुभवातनं जावं लागतं. वेदना. आणि आजही मी ते तुम्हाला सांगतो, जर तुमचं जीवन वेदनादायी आहे तर तुम्हाला आशा आहे, तुमचा विस्तार सुद्धा होणार आहे. वेदना आहे तर विस्तार होणार आहे. आणि लक्षात ठेवा, ज्या लोकांच्या जीवनामध्ये जास्त वेदना होत्या त्या लोकांचा प्रभूनं प्रचंड विस्तार केलेला आहे, खूप विस्तार केलेला आहे. आणि लक्षात ठेवा, सेवक असो, साधारण व्यक्ती असो, विश्वासणारा व्यक्ती असो, या प्रत्येक व्यक्तीला वेदनेच्या अनुभवातून जावं लागतं. यावेळेस एक अशा प्रकारची व्यक्ती आहे, ती वेदनेशी लढत आहे. परंतु एक गोष्ट आहे, वेदनेमध्ये सुद्धा त्यांनी प्रार्थना केली. वेदनेमध्ये सुद्धा प्रार्थना. देवाचे प्रिय लोको, बऱ्याच वेळा आमचा विस्तार न होण्याचं कारण, जेव्हा आमच्याकडे वेदना असतात तेव्हा आम्ही प्रार्थना बंद करतो, धार्मिक जीवन जगण्याचं बंद करतो, आम्ही लढतो आणि प्रभूला दोष देतो. हे प्रभू, या प्रकारची परिस्थिती तू माझ्या जीवनामध्ये का उडावली? का मला या संकटामध्ये टाकलं? का माझ्या जीवनामध्ये एवढा त्रास तू निर्माण केला? यावेळेस म्हणू शकला असता, देवा तुम्हाला अपंग का बनवलं? का माझं छत्र काढून घेतलं? का मला अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्यानं तू ठेवलंस? परंतु यावेळेसला माहितीये, सगळ्या प्रकारची परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य फक्त माझ्या देवामध्ये आहे, फक्त माझ्या देवामध्ये. कांगू नाही का? परिस्थिती कशी का असेना, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये, वेदनादायी परिस्थितीमध्ये तुमचं प्रार्थनामय जीवन तुम्हाला टिकवता आलं पाहिजे. जेव्हा परमेश्वर तुमच्यावरती जास्त प्रकारचे संकट पाठवतो, या संकटाच्या द्वारे तुम्ही मजबूत बनता, वेदनेत तुम्ही कणखर बनता. आणि एकदा वेदना सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये आल्यानंतर तुमच्या विश्वासाची पातळी ही सर्वोच्च पातळी बनती, सर्वोच्च असल्या प्रकारे पातळी बनती. तुम्ही विश्वासामध्ये मजबूत होता, तुमच्यामध्ये लढण्याची ताकद येते,
आत्मिक जीवन आणि तुमचं सर्वोच्च स्तरावरती जातं. म्हणून शास्त्रामध्ये असलेलं यावेळेस कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचं जीवन प्रार्थनामय जीवन होतं. लक्षात ठेवा, परिस्थितीकडे पाहण्याच्या ऐवजी प्रार्थनेकडे पाहायला सुरुवात करा. तुमच्या वेदना तुम्ही विसरून जा. प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती असताना सगळा त्याचा देह वेदनेनं, सगळा त्याच्या देहामध्ये प्रत्येक ठिकाणामध्ये तुम्हाला वेदना दिसते, परंतु तरीही तो क्रूसावरती प्रार्थना करतो. तरी क्रूसावरती प्रार्थना करतो. पण आमच्या बाबतीमध्ये आमचा विस्तार न होण्याचं कारण काय? फक्त वेदनेचा विचार आम्ही जास्त करतो, परंतु विस्तारासंबंधीचा विचार आम्ही करत नाही. यावेळेस त्या परिस्थितीमध्ये प्रार्थना केली. लक्षात घ्या, वेदनादायी परिस्थिती तुम्हाला मजबूतीनं देवाविषयीची जबाबदारी पार पडण्यासाठी बोध करत असते. म्हणून लक्षात ठेवा, खरा विश्वासणारा व्यक्ती कोणता माहिती का? तो वेदनेमध्ये सुद्धा देवाशी बोलत असतो. वेदनेमध्ये सुद्धा. काय घडलं योबाच्या बाबतीमध्ये? आणि कोणाच्या वाटेला वेदना येतात? जेव्हा तुम्ही खरेखुरे विश्वासणारे असताना, जेव्हा तुमची धार्मिकता देवाला पसंत पडते आणि तुमच्या धार्मिकतेचं चॅलेंज सैतानासमोर एक मोठ्या प्रकारचं आव्हान निर्माण करतं. लक्षात ठेवा, एक व्यक्ती अतिउच्च प्रकारच्या धार्मिक जीवनामध्ये जगत असताना तो व्यक्ती, मी तुम्हाला खाली खाली वचनं दाखवेल, सैतानाला चॅलेंज कशाचं? तुमच्या धार्मिकतेचं. आणि मग आम्ही पाहतो योबा संबंधानं म्हटलं, योबाच्या पुस्तकामध्ये वाचत बसायचं नाही, वेळ आपल्याकडे तेवढा नाही. तिथं असं म्हटलं, सैतान स्वर्गामध्ये देवाकडे गेला आणि देवानं त्याला प्रश्न केला, काय तुझं लक्ष माझा सेवक योब याकडे गेलं काय? तू त्याला पाहिलेस का? आणि मग सैतानाचा डायलॉग, सैतानाचं वाक्य काय? योग काय तुझं फुकट बाळगत नाही, तू त्याच्या सर्वस्वाभोवती कुंपण केलेलं आहे. आता परमेश्वर त्याला सांगतो, तुझं चॅलेंज मी स्वीकारतो. तू म्हटला ना याचं कुंपण काढ, हा उघड उघड तुझा नाकार करेल. आणि परमेश्वरानं ते चॅलेंज स्वीकारलं. म्हटलं ठीक आहे, त्याचं कुंपण काढतो. आता त्याला वेदना द्यायला सुरुवात कर. आणि काय वेदना? त्याची लेकरं गेली, त्याची संपत्ती गेली, सर्वस्व लुटलेलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा, कधी कधी देव तुमचं सगळं काढून घेतो, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा काढून घेतो ना तेव्हा प्रार्थनेनं पुन्हा दुप्पट मिळायला सुरुवात होती. हा पण तुमचा व्यक्तिगत अनुभव, पर्सनल आहे. म्हणून काय जातं याचा विचार करू नका. नाही, कधीच विचार करायचा नाही. आम्हाला सेवक लोकांना माहिती कशा प्रकारच्या कठीण परिस्थितीत आम्हाला जावं लागतं. मी पण आता 30 वर्ष सेवा केली, 30 वर्ष बरं का. आणि सेवा करताना साधी सुधी सेवा केली नाही. तुम्ही पुन्हा मुंबईचे लोक, प्रॉपर पुण्याचा जन्म माझा, पुण्याचं शिक्षण पुण्याचं सगळं काही. आणि M.Com केल्यानंतर माझ्याकडे पुण्यामध्ये चांगली नोकरी होती, अकाउंट्स मॅनेजर म्हणून पोस्टवरती कामाला होतो. 100 स्टुडंट ट्युशनसाठी होते. परंतु प्रभूनं सेवेचं ओझं दिलं आणि मग आम्ही असे डिसिजन घेतो, असे निर्णय घेतो की प्रभूनं बोलवलं आणि बोलवल्यावर मग मी निघालो सोलापूरला. तिथं गेल्यावरती बघितलं, लोक एकदम गरीब, बसायला तिथं कुणाकडे चादरी नाही. हे सोलापूरला तुम्ही आल्यावर आत्ताची परिस्थिती खूप छान आहे, मग चादरी नव्हत्या बसायला. मग ज्या घरात प्रार्थनेला गेलो त्यांनी बिडीच, आमचं सोलापूर ते आता नाही माझं सोलापूर, मी सोलापूरला होतो. आणि मग त्या सोलापूरमध्ये गेल्यावरती प्रार्थनेला गेल्यावर चादर नव्हती बसायला, बिडीच्या पानावरती बसवलं. आणि म्हटलं कसं काय लोक? त्यावेळी पाळत साहेब आमचं असंच आहे. अरे बिडीच्या पानावरती तुम्ही बसा. बसलो, वचन सांगितलं आणि मग निघालो. मग जाताना त्यांनी 10-20 पैसे, आणि मला चांगलं आठवतं 3 रुपये माझ्या हातामध्ये दिले, 10-10, 20-20 पैसे दिले. आणि म्हटलं देवा किती गरीब शहर, कसले लोक, आणि इथं तू आणलं, एवढं मोठं शिक्षण सगळं काय केलं, अशा ठिकाणात तुम्हाला आणलं. आणि मग तसंच सेवा कर. किती वर्ष? 17 वर्ष तशी सेवा केली. 17 वर्ष चालत चालत फिरत, सायकलवरती डबल सीट माझ्या असिस्टंटला घेऊन फिरायचो. आणि तसं जवळजवळ 17 वर्ष काढली. कर्ज काढायचो हॉलचं भाडं भरण्यासाठी. 4 सावकार केले त्या. या सावकाराचं काढायचो, त्याला व्याज द्यायचो, त्याचं काढून याला व्याज द्यायचो. आणि कधी कधी प्रश्न पडायचे, चौघं एकत्र आले तर चुकून काढते. याची टोपी, इसकीच टोपी, उसके सर, उसकी टोपी, इसके सर. आणि 17 वर्ष हे असं काढत गेलं. वेदना 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 वेदना. लाज वाटायची, कधीतरी वाटायचं पळून जावं. आणि मग प्रभूकडे बसायचं, म्हणजे देवा
कधी बदलणार ही परिस्थिती? बऱ्याचशा हाना लोकांनी माझ्याकडे आले, ते म्हटले सोडून टाक, या शहरामध्ये काही तुझ्या हाती लागणार नाही. पण नाही, प्रभूनं पाठवलंय, प्रभू सांगतो तर ते करायचंय. उभं राहिलो, प्रार्थना केली, लोकांना विश्वासामध्ये वाढवलं, आणि मग प्रभूनं तिथलं सगळं इतकं सुंदर सगळं केलं. तो राज तिथं आहे, राजला माहिती तिथं खूप सुंदर केलं चर्च. पहिलं चर्च बांधलं विश्वासानं, पुन्हा नवीन चर्च बांधायला सुरुवात केली होती. आणि जवळजवळ माझ्याकडे पैसे नव्हते त्यास, 2 सव्वा लाख रुपये जमले आणि 2 कोटीचं बजेट असणारं मोठं चर्च बांधायला सुरुवात केली. आणि मग ते बांधता बांधता 3 वर्ष जवळजवळ ते बांधकाम माझं चालू होतं. आणि मधल्या काळामध्ये मग आई वृद्ध असल्या कारणानं ती पडायची, बेशुद्ध पडायची. मग तिचं बघणारं कोणी नव्हतं. मला ते आठवतं, मीटिंगला कुठेतरी गेल्यावरती तिकडून मला कॉल आला, आईच्या पोटाचं ऑपरेशन करायचं, तिच्या पोटामध्ये काय केलं झालं होतं, काय हरण्या झालं होतं, आणि हरण्याचं ऑपरेशन करायचं होतं. आणि मग तिकडं संध्याकाळची सभा, आणि मला वाटते 2-2:30 वाजता तो कॉल आला. डॉक्टरने सांगितलं की निर्णय घ्या, आई माशासारखी तडफडत आहे, वृद्ध आहे आई, 80 वर्षाची ती आता. आणि मग ते डॉक्टर बोलायला लागले की ऑपरेशन केल्यावर जर ते पोट फाडलं आणि उघडलं तर तिला 40 वर्ष झालं डायबिटीस आहे. ते म्हटले आतमधलं आतड्याला जुळेल का नाही ही पण शंका आहे. आणि मग टेबलवर पण ती जाऊ शकते, पण ती तडफडत आहे. आता मला मोठा प्रश्न, करायचं काय? मी रडतोय तिथं, कारण एवढी कठीण सेवा केली, मिनिस्ट्रीला प्राधान्य दिलं, परिवाराकडे कधी बघितलं नाही, आईकडे बघितलं नाही, कोणाकडे बघितलं नाही. आणि मग मला म्हटलं तशी तडफडून मरण्यापेक्षा जर टेबलवरती ती गेली तरी हरकत नाही. तिथं लोकांना सांगितलं की तुम्ही ऑपरेशनला घ्या. आणि मग मी खूप रडायला लागलो. मग माझ्याबरोबरची सोबती म्हटलं की जायचं का आपण? मी म्हटलं नाही, आपण गेलो तर या लोकांनी एवढा मोठा खर्च केला मीटिंगसाठी, आणि एवढा खर्च केल्यावर तो वाया जाईल. तो म्हटलं नाही, संध्याकाळची मीटिंग, उद्याची मीटिंग करू. आईचं बघण्यासाठी देव समर्थ आहे. देवाची इच्छा असेल तिला जिवंत ठेवेल, आणि जरी ती टेबलवरती गेली तरी त्या सभा संपल्याशिवाय मला इथून हलता येणार नाही. आणि म्हटलं प्रभू आता तुझ्या हाती सुख होत आहे. आणि तिकडे तिचं ऑपरेशन झालं. डॉक्टरने ते उचकटलं आणि डॉक्टर थक्क झाले. ते म्हटले यांना 40 वर्ष डायबिटीस आहे, परंतु यांच्या आतडीची ताकद जशीच्या तशी आहे, आणि यशस्वी ऑपरेशन झालं. मला कळलं की देव सगळ्या स्थितीमध्ये असतो. आता ती कितीतरी वेळा पडली, मग बेशुद्ध पडायची, मग तिच्याजवळ कोण नसायचं. मला प्रश्न पडायचा, कसं काय व्हायचं, मिनिस्ट्री कशी करणार, तिला त्या अवस्थेमध्ये कसं ठेवणार. आणि मग म्हटलं की आता हिची सेवा करणारी अशी कोण माझ्या लाईफमध्ये येऊ शकेल, नाही का? माझं वलय, माझ्याकडचे माझा प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टीसाठी पुष्कळ उभे राहते. पण अशी कोण भेटेल की जी माझ्या आईची सेवा करू शकेल? ती बेड रिडन आहे, आणि तिला सगळं जागेवरती करावं लागतं, आंघोळ घालण्यापासून सगळं करावं लागतं. परंतु देवानं जे असते उपासना, तिच्या अघरच्यांनी मला विचारलं की असं आमची इच्छा आहे की आमच्याही मुलीचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या आईची सेवा करण्यासाठी तुम्हाला मदतीस म्हणून हिच्या बरोबर तुम्हाला करता आलं तर तुम्ही विचार करा. आता मी एवढे वर्ष कधीच विचार केला नाही, पण ती आईची अवस्था आणि मिनिस्ट्री या सगळ्यामध्ये मी विचार केला, काय निर्णय घ्यावा. चर्च पण बांधायचंय, लोकांची मन, आमच्या सोलापूरचे लोक तुमच्या मुंबई सारखे लोक नाही. त्यांनी पाळकाचं लग्न म्हटलं की लग्न 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 ते 10 करतील, एक सोडून 10 करतील. पण पाळकाने करायचं म्हटलं की मग अरे बापरे, अरे म्हटलं बाई आपण करू, पण चर्च बांधून झाल्याशिवाय यांना सांगायचं. कारण यांची मेंटॅलिटी माहिती. माझं पहिल्या मॅरेजमध्ये त्यांनीच प्रॉब्लेम केला की ती पळून गेली शेवटी, म्हणजे तिला जावं लागलं. आणि मग तिला म्हटलं की आपण करू, पण मंडळीतल्या लोकांना सांगायचं. आणि मग आम्ही केलं घरगुती पद्धतीने, वकील बोलून आम्ही ते केलं. आणि मग झालं काय, त्याच्या मधल्या पिरियडमध्ये देवाने मला आशीर्वादित पण केलं. कारण माहिती का त्याचं कारण आहे की प्रभू पुष्कळ वचनं माझ्याशी बोललेलं होतं, आणि त्या वचनाप्रमाणे देवाने माझी भेट घेतली. आणि नेमकं आमच्या आई परत पडली आणि ती बेशुद्ध झाली. आता ती मी परत मीटिंगला, आणि तिला बघणारं कोण नाही. मग आता प्रश्न पडला, तिच्याजवळ राहायला कोण आहे? तिला म्हटलं बाई तुला जाऊन तिथं राहावं लागेल. आता मंडळीला प्रश्न पडला की कोण आहे? म्हटलं मी हिच्याशी लग्न केलंय. आता बघा 3 वर्ष दर महिन्याला मीटिंगला जाऊन
50,000 रुपये असे 3 वर्ष म्हणजे 20 लाखापेक्षा जास्त मी माझ्यातले काढून चर्च बांधायला गेले. मी पळत होतो, धावपळ करत होतो आणि त्या धावपळीमध्ये माझा घसा त्याच्यामध्ये एक मोठी गाठ पण तयार झाली आणि ती गाठ तयार झालं. डॉक्टरने सांगितलं आता तुम्हाला बोलायचं नाही, ऑपरेशन करायचं आणि ऑपरेशन जर तुम्ही केलं नाही तर ती गाठ फुटेल आणि तुमच्या जीविताला धोका होईल. परंतु मला मोठा प्रश्न पडला होता, बांधकामाला दर महिन्याला 4 लाख 5 लाख आणायचे कुठून? म्हटलं नाही, मीटिंगच्या डेट्स दिलेल्या आहेत. आणि मग आणखीन एका डॉक्टरचं पुण्यामध्ये, तुमच्याच मुंबईला एक मीटिंग होती, त्या मीटिंगला जाण्याच्या अगोदर पुण्यातल्या डॉक्टरला दाखवलं आणि त्यांना म्हटलं की पहा असं असं आहे. ते म्हटले, त्यांनी चेक केलं आणि ते म्हटले आत्ताच्या आत्ता तुम्ही ऍडमिट व्हायचं आणि ऑपरेशन करायचं. मी म्हटलं आत्ताच्या आत्ता कसं ऑपरेशन? तर मला तर मीटिंगला जायचं आहे. पण त्यांना नाही सांगितलं. ते म्हटले अहो फडणवीस साहेबांचं असंच बोलता बोलता त्यांना असं झालं, त्यांचं ऑपरेशन केलं. मोठमोठे सिंगर त्यांचे कोट्यावधीचे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करतात आणि तुम्हाला तुमच्या मीटिंग कॅन्सल करता येत नाही का? अहो तुम्ही नाही बोलत तर दुसरे कोणतरी बोलेल. बाबा दुसरे कोणतरी बोलेल हे खरं आहे, पण मी बोललो नाही तर गाढव बोलेल. संदेशला गप्प बसला तर देवानं गाढवाला बोलायला लावलं. बाबा मला गाढवाला नाही बोलवायचं, संदेशला म्हणूनच मला बोलायचंय. आणि त्या 4 महिने तशाच मीटिंग केल्या आणि मीटिंग केल्यानंतर मला तुम्हाला सांगू द्या, देवानं ऑपरेशन सक्सेसफुल केलं. डॉक्टर म्हणले होते 3 महिने तुम्हाला बोलता येणार नाही. परंतु जेव्हा ऑपरेशन केलं आणि डॉक्टरला दाखवायला गेलो आणि 8 दिवसात डॉक्टर म्हटले अहो तुमचा घसा पहिल्यासारखा झालेला आहे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी आता बोलू शकता. एक गोष्ट झालं, एवढं सगळं करून बसलो. पण जेव्हा लग्नाचा विषय आला तेव्हा मंडळी बाळक साहेबांनी असं केलं. आणि सगळ्यात डेंजरस सेवक लोक, सगळ्यात डेंजरस सेवक लोक दगडच घेऊन दगडच हातात घेऊन ऐकलं का? अरे सुवार्ता सांग, कुवार्ता कशाला सांगता? आणि प्रत्यक्ष तुम्हाला काही माहित पण नाही ना काय घडलं काय नाही. मी 30 वर्ष केलेला, त्या 30 वर्षाचं समर्पण, 30 वर्ष तुम्हाला माहिती का, माझं घराचं भाडं सुद्धा लोक कॉन्ट्रीब्युट करून देत होते, घराचं भाडं सुद्धा. आणि तसल्या कठीण परिस्थितीमध्ये मी सेवा केली आणि कोणाकडे आता प्रभूनं एका लेवलवरती नेलं आणि आता सगळे लोक लांबून बोलणार आहे. घरात कोण येऊन करणार आहे? आईला बेडवरती कोण देणार आहे? कोण तिचं युरिन काढणार आहे? कोण तिचं टॉयलेट काढणार आहे? मंडळी, ही मंडळी चर्च पुरती ठीक आहे, येऊन आराधना करते, ते टॉयलेट नाही काढणार, ते युरिन नाही काढणार. मग तेव्हा कोणतरी उभं करतो. देवाला माहिती असतं कशी काळजी करावी. लक्षात घ्या, 30 वर्षाचा प्रवास एका मिनिटात म्हटलं, हे सगळं सोडायचं, ते परत उभं करेल. वेदना असणार आहे पण प्रार्थना विस्ताराची असणार आहे. वेदना असणार आहे पण प्रार्थना विस्ताराची असणार. एक टप्पा तुमच्या जीवनामध्ये येतो, तुम्हाला वेदनेतनं जावंच लागतं. आणि मी 30 वर्षाच्या प्रवासामध्ये वेदना खूप पाहिल्या, पण विस्तार त्याच्यापेक्षा जास्त पाहिला. विस्तार त्याच्यापेक्षा जास्त पाहिला. यावेळेस वेदना आहे, तुम्ही सुद्धा वेदनेमध्ये असाल, अशी प्रार्थना करा की त्या प्रार्थनेनं तुमचा विस्तार होणार आहे. वेदनेचं चर्चा करत बसू नका, एंटरटेनमेंट करत बसू नका, वेदनेविषयी जास्त बोलू नका. लक्षात ठेवा, वेदनेच्या पलीकडे देवाचा हेतू, देवाचा उद्देश तुमचा विस्तार, तुमचा विस्तार, तुमचा विस्तार आणि फक्त तुमचा विस्तारच आहे. तर ती प्रार्थना तुम्हाला करता आली पाहिजे. वेदनेतली प्रार्थना, वेदनेतली प्रार्थना. देवाचे प्रिय लोक, कधी सुद्धा गिव्हअप करू नका, कधी सुद्धा सोडून देऊ नका. परमेश्वराचं कार्य पाहण्यासाठी देवाला म्हणा, देवा मला वेदना दे, कारण वेदनेच्या पाठीमागे माझा विस्तार आहे. वेदनेच्या पाठीमागे माझा विस्तार आहे. जर तुमच्याकडे वेदना आहे तर तुमचा विस्तार आहे. यावेळेस म्हणजे वेदना, यावेळेस म्हणजे वेदना. आणि जेव्हा परमेश्वर तुम्हाला वेदना देतो, त्या वेदनेमध्ये तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. आणि असं लिहिलं, देवानं वेदनेतली त्याची प्रार्थना ऐकली. जर तुमच्याकडे वेदना नसेल तर काय प्रार्थना करणार आहे? मी का सभेसाठी एका गावामध्ये गेलो होतो आणि मग खूप लोक त्या ठिकाणामध्ये आले. सभा खूप आशीर्वाद झाली. पाळक साहेब म्हटले माझ्या घरी तुम्हाला जेवायला यायचं. मग पाळकांच्या घरी जेवायला गेलो. त्यांनी पास्टर
तुमची मी प्रार्थना ठेवण्याचं कारण ते मी तुम्हाला सांगतो. मी एक दिवशी सहज माझ्या छातीला हात लावला, तर मला जाणवलं की थोडीशी गाठ तिथं आलेली आहे. आणि मी तरी प्रार्थना करत सुटलो, गेलो सेवेला, गेलो, बाहेर पडलो. आणि मग माझी पत्नी, माझी लेकरं म्हटले, पप्पा तुमची गाठ जी आहे ना ती मोठी दिसायला लागली. डॉक्टरकडे गेलो, हॉस्पिटलला दाखवलं. डॉक्टर म्हटले आपण त्याला चेकअप करू. आणि चेकअप केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते म्हटले की तुम्हाला कॅन्सर आहे. कॅन्सर आहे म्हणल्यावर ते इतके घाबरले. ते म्हटले की माझं सेवेवरचं लक्ष उडालं. माझ्या प्रार्थनेनं एवढे लोक बरे होत होते आणि अचानक मला समजतं की मला कॅन्सर झालाय. त्या वर्षी माझा वाढदिवस मी केलाच नाही, कारण मला माझ्या डोळ्यासमोर मरण दिसत होतं. माझी लेकरं, माझी पत्नी, माझी मंडळीला पण मी कळू दिलं नाही की मला कॅन्सर झालाय. ते म्हटले एकांतामध्ये बसायचो, रडायचो आणि खूप डिप्रेस, खूप निराश झालो. आणि मग झालं काय, त्या काळामध्ये माझा परिवार प्रार्थना करायला लागला. आणि प्रार्थना करता करता एक कॅन्सर झालेली व्यक्ती माझ्या चर्चमध्ये आली. आणि ती व्यक्ती म्हटली की पाळक साहेब तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. आता मला मोठा प्रश्न पडलाय, मलाच कॅन्सर झाला तर मी याच्यासाठी कशी काय प्रार्थना, म्हणजे एवढे कसं काय प्रार्थना करावी. परंतु ज्यावेळेस तो कॅन्सर झालेला व्यक्ती माझ्याकडे आला, त्यास मला इतक्या वेदना होत होत्या की मी असं समजत होतो की मला कॅन्सर झालाय आणि मला त्याच्यासाठी प्रार्थना करायची. आणि म्हटलं मी त्याच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली, त्याच्यासाठी प्रार्थना केली. आणि मग तो गेला आणि त्याने डॉक्टरला दाखवलं. आणि डॉक्टरला दाखवल्यावर डॉक्टरनं त्या व्यक्तीला जो कॅन्सर डिक्लेअर केला होता, परंतु तो पाळकाकडे आला आणि पाळकाला म्हटलं पास्टर मला कॅन्सर होता पण तुमच्या प्रार्थनेने बरा झाला. म्हटलं अरे याचा बरा झाला म्हणजे माझा पण बरा झाला असेल, याचा बरा झाला म्हणजे माझा पण बरा झाला असेल. आणि मग ते पण डॉक्टरकडे गेले आणि दाखवलं, तर डॉक्टर म्हणले तुमची गाठ कधीच गायब झालेली आहे. मग ते म्हटले मला त्या व्यक्तीला बरं होण्यासाठी देवानं मला कॅन्सर देऊन वेदना दिल्या का, तर मी त्या वेदनेने प्रार्थना करावी यासाठी की याच्या वेदना नष्ट होतील. जेव्हा तुम्हाला देव वेदना देतो तेव्हा देव तुम्हाला साक्ष पण देत असतो. वेदना ही तुमच्या साक्षीची सुरुवात आहे. यावेळेस म्हणजे वेदना काय, वेदनेमध्ये तुम्ही आहात का, पीडेमध्ये तुम्ही आहात का. लक्षात ठेवा, पीडा तुम्हाला डिप्रेस करत असेल, पण आत्मिक जीवनाच्या व्यक्तीला पीडा प्रार्थनामय बनवते, प्रार्थनामय बनवते. तुम्हाला अधिक प्रार्थना करता आली पाहिजे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही तुमच्या वेदनेकडे पाहाल तर तुमची वेदना वाढेल, पण तुम्ही वेदनेकडे दुर्लक्ष करून प्रार्थना कराल तेव्हा तुमची वेदना पळून जाईल. हे बायबल मधलं सत्य लक्षात घ्या, हे बायबल मधलं सत्य लक्षात घ्या. आणि म्हणून तिथं असं म्हटलं, यावेळेस वेदनेतली त्याची प्रार्थना आहे. वेदनेमध्ये केलेली प्रार्थना देवाने ऐकली. दुसरी गोष्ट आपण वाचूया, पहिले इतिहास त्याचा 4 अध्याय 9 वचन. यावेळेस वेदनेमधली त्याची प्रार्थना. दुसरी गोष्ट, यावेळेस हा आपल्या भाऊबंदामध्ये फार प्रतिष्ठित होता. दुसरी गोष्ट, यावेळेस आपल्या भाऊबंदामध्ये प्रतिष्ठित होता. ऐका, प्रतिष्ठा ही सुद्धा तुम्हाला घातकच आहे हो. तुम्ही बघा, जेवढं तुम्ही फेमस व्हाल ना तेवढे तुमच्यावर लोक नजर ठेवतात. कुठं तेलोरी पळत सापडतंय, दुर्बीन लावून, आणि सापडला हो घाला दगड. आता शास्त्रात बघा तुम्ही सगळं. यावेळेस प्रतिष्ठित होता, तो वेदनेमध्ये सापडला. देव तुम्हाला कधी कधी फेमस बनवतो, प्रतिष्ठा देतो. कशाला प्रतिष्ठा देतो? या प्रतिष्ठा म्हणजे साक्ष, यावेळेसची साक्ष आहे. तो आपल्या भाव. आता विचार करा, एक अपंग मनुष्य कसं काय प्रतिष्ठित बनेल? नीट आहे का बरं का? अपंग मनुष्य कसं काय प्रतिष्ठित बनेल? अपंग, सुंदर नामे दरवाजाचा लंगडा भिकारी, कसली प्रतिष्ठा हो? भीक मागत बसलेला आहे. पण लक्षात ठेवा, तुमचं अपंगत्व तुमच्या प्रतिष्ठेचा विषय बनवू शकतो. काही कमतरता, काही उणिवा, काही गोष्टींचं तुमच्यामध्ये असणारं उणेपण, कदाचित शिक्षण कमी असेल, कदाचित ओळख कमी असेल, कदाचित आरोग्य तुमच्याकडे नसेल,
कदाचित लोक तुम्हाला नावं ठेवत असतील आणि लोकांनी नावं ठेवणं ही गोष्ट चांगली आहे. आमेन म्हणाल का? मत्ते 5 मध्ये सांगितलं नाही का, माझ्यामुळं लोक तुमच्याविषयी लबाडीने लगेच खरं खोटं करायला जायचं नाही. लगेच नाही जायचं खरं खोटं करायला. आणि काय गरज आहे हो? येशूला विचारलं पिलाताने सत्य काय आहे? येशू गप्प बसला. त्याला माहितीये सत्य एक दिवशी जगासमोर येईल, तेव्हा जगाचं तारण होईल. एवढंच मिशन ठेवायचं. प्रतिष्ठा आणि वेदना या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. जेव्हा देव तुम्हाला फेमस बनवतो तेव्हा देव तुम्हाला वेदना पण देतो. आणि वेदना प्रतिष्ठित व्यक्तीला आपली साक्ष टिकवण्यासाठी मजबूत बनवते. प्रतिष्ठित व्यक्तीला तो माहिती का, योसेफ हा पण आपल्या भावांबरोबर मध्ये प्रतिष्ठित होता, म्हणून देवाने त्याला विजन दिलं. ऐका बरं का नीट. योसेफ जो आहे तो आपल्या भावांमध्ये प्रतिष्ठित आहे, लौकिक पावलेला व्यक्ती आहे. त्याच्या भावानं, त्याच्या बापानं त्याच्यासाठी झगा शिवला. आणि जेव्हा तुम्ही साक्षीचे जीवन जगताना तेव्हाच तुमच्यामध्ये वेदना यायला सुरुवात होते. योसेफाच्या आता बघा, बाकीचे योसेफाच्या 11 हो, यांच्यामध्ये काही प्रतिष्ठा नाही असं लिहिलं. योसेफ त्यांच्या दुर्वर्तनाची खबर आपल्या बापाला देत होता. बाहेर जाऊन ते सगळं वाईट कर्म करत होते. योसेफ तसा नव्हता. योसेफ प्रतिष्ठित, त्यानं कधीच चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत. योसेफ प्रतिष्ठित आहे. आणि झालं काय माहिती का, याची प्रतिष्ठा त्याच्या भावांच्या डोळ्यामध्ये खुपली आणि त्यांनी ठरवलं या योसेफाला मारून टाकायचं. लक्षात ठेवा, तुमची प्रतिष्ठा ही तुम्हाला मारण्याचा प्लॅन, तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन असतो. पण देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रतिष्ठित असेल, वेदना तुम्हाला नष्ट करत नाही, साक्ष तुम्हाला वर आणि वर घेऊन जाते. म्हणून तुमची प्रतिष्ठा, तुमची साक्ष तुम्हाला टिकवता आली पाहिजे, साक्ष टिकवता आली पाहिजे. आता बघा, इतका प्रतिष्ठित योसेफ पोटिफाराच्या घरामध्ये गेला. बंदी शाळेमध्ये त्याला टाकण्याच्या अगोदर त्याच्या भावाने खड्ड्यातनं त्याला काढलं आणि त्या व्यापाऱ्याने विकून टाकलं. आता योसेफ पोटिफाराच्या घरामध्ये आला. पोटिफाराच्या घरामध्ये आल्यावर त्याचा गुन्हा काय आहे? 17 वर्षाचा तरुण मुलगा, दिसायला सुंदर, आणि पोटिफाराची पत्नी त्याला म्हणती माझ्या बरोबर नीच. आता विचार करा, त्याला त्याची प्रतिष्ठा आहे, त्याला माहिती मी देवाचा मनुष्य आहे. योसेफाच्या जागी दुसरा कोणता तरी तरुण असता तर तो असं म्हटला असता, लाख विश्वासणारा असू द्या हो, किती मोठा विश्वासणारा असू द्या, मला तर माझं स्वप्न आठवलं असतं. कोणतं स्वप्न माहिती का? देव म्हटला ना, 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील. आता देवानं संधी उपलब्ध करून दिली. कोणती? पोटिफाराची पत्नी. चांगली चान्स आहे, चांगली संधी आहे. पण त्याला माहितीये माझी शिडी पोटिफाराची पत्नी नाही, माझी शिडी यहोवा देव आहे आणि तोच मला घेऊन जाणार. ही प्रतिष्ठा सांभाळण्याची. जगामध्ये तुम्हाला चुकीच्या मार्गाने घेऊन जाणारे पुष्कळ लोक सापडले. आता प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी तुम्हाला वेदना सहन कराव्या लागणार आहेत. कोणती वेदना? बलात्काराचा आरोप झाला हो त्याच्यावरती. त्यांनी बलात्कार केला नव्हता. बऱ्याच वेळा, काही वेळेस न केलेल्या गुन्ह्याबद्दल तुमची बदनामी होण्याची शक्यता असते. परंतु त्या बदनामीला घाबरू नका. एक दिवस असं येईल की देव त्या सगळ्या लोकांसमोर तुम्हाला उंच करून सांगेल, मी याच्याबरोबर तेव्हा पण होतो, आता पण आहे. आता बघा, बदनाम होणारा, बदनाम करणारे ते पोटिफाराची पत्नी आणि पोटिफर एक दिवशी योसेफ उच्च पदावरती गेल्यावर योसेफाला सलाम करणारे तेच लोक होते. म्हणून लक्षात ठेवा, देव परिस्थिती बदलतो. तुम्हाला तुमची प्रतिष्ठा, तुमची साक्ष टिकवता आली पाहिजे. लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. देवाचा शब्द प्रमाण शब्द आहे. देवाचा शब्द प्रमाण शब्द आहे आणि देवाचा शब्द कधी न बदलणारा शब्द आहे. आमेन म्हणाल का? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? लोक तुमच्यातले दोष शोधतात, देव तुमच्यातलं समर्पण शोधत असतात. लोक तुमच्यातला दोष शोधतात, देव समर्पण. प्रॉब्लेम काय झाला माहिती का? मोशे एकदा लग्न करून आला आणि आल्यावरती पहिले उठलं कोण? मोशेची बहीण आणि भाऊ. कुणाचा प्रॉब्लेम झाला? बरं, त्यानं केलेलं ती चूक होती बरं का, 100% चूक होती. ज्या अर्थी ते बंड करतात ती चूक होती.
आणि मग ते लगेच बोलायला सुरुवात केली, देव काय तुझ्याशीच बोलतो का? एखादी चूक सेवकाने केली तू आता देव तुझ्याशी बोलत नाही, डिक्लेअर. अरे तुला काय माहिती देव कुणाशी बोलतो? मोशे म्हटलं चला आपण मंडपाकडे आणि गेले मंडपाकडे. त्यास देव काय म्हणतो माहिती का? मी मोशेशी तोंड बोलतो, बाकी कुणाशी बोलत नाही. म्हणजे काय? लोक तुमचे दोष शोधतात. अरे 40 वर्ष हा माझ्याबरोबर चाललाय, साधा व्यक्ती नाही. 40 वर्ष फारूच्या राजवाड्यामध्ये राहणारा व्यक्ती पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं पत्करलेला हा व्यक्ती आहे. मला माहिती याचं समर्पण काय. म्हणून सेवक लोकांना एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुमच्यातलं काय दोष शोधतात, पण देव तुमच्यातलं समर्पण शोधतो आणि तुमच्या समर्पणाचं प्रतिफळ फक्त देव तुम्हाला देणार. यावेळेस म्हणजे लेखना प्रतिष्ठा सोडू नका. कधी कधी आम्ही म्हणतो नाही आता लोक असं तसं पापीच म्हटले ना, जाऊ दे आता पापच करत बस. अहो सैतानाचं ते अस्त्र आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मनुष्याचा पुत्र थोड्या वेळी पापी लोकांच्या हातात धरून दिला जाणार आहे. येशू काय म्हणतो? अरे सैताना बाजूला जा, त्याचं अस्त्रच आहे. तुमच्याकडे वेदना नकोय आणि तुम्ही त्रासामध्ये प्रार्थना करू नये, धार्मिक जीवन जगू नये, त्याच्या प्लॅनच आहेत ते, त्याच्या योजनाच आहेत त्या. परंतु देवाच्या योजना समजून घ्या. परमेश्वर तुम्हाला प्रतिष्ठित आणि तुमची प्रतिष्ठा, ते तुमचं व्यक्तिमत्व, तुमची साक्ष आणि हे टिकवून ठेवण्यासाठी आणि भाग पाडतो. वेदनाच तुम्हाला प्रार्थनामय जीवनामध्ये पुढे नेतात, हे अंतिम सत्य आहे. त्यावेळेस म्हणजे वेदना. साक्ष टिकवून ठेवा. कितीही त्रास झाला तरी सुद्धा सेवा, समर्पण आणि प्रभूला दिलेलं अभिवचन कधीच विसरायचं नाही. कधीच नाही. किती पण त्रास होत्या. आणि लक्षात ठेवा, ज्याची तुम्ही सेवा करता तो देव विश्वासूपणे प्रतिफळ देणारा देव आहे. ज्याची तुम्ही सेवा करता, तुम्हाला कोणी मनुष्य प्रतिफळ देणार नाही, पण देव तुम्हाला प्रतिफळ देणार आहे. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, येशूला 12 शिष्य होते, पण हे 12 नमुने होते बरं का. 12 नमुने होते. एकही येशूचा शिष्य धड नव्हता हो. एक पण धड नव्हता. येशूच्या बरोबर मरायला निघणारा पेत्र, त्यानं येशूला शिव्या दिल्या. आमच्या मंडळीतले लोक आम्हाला शिव्या देतात, यात काय विशेष? 3.5 वर्ष येशूच्या बरोबर चालणारा पेत्र एवढं भारी बायबल कॉलेज केलंय 3.5 वर्षाचं, आणि तो येशूला पकडल्या तासात शिव्या द्यायला सुरुवात केलं हो. हे आमच्या बरोबर राहणारे ठगे हे काय बदलणार आहेत? हे देणारच शिव्या, तलवार काढणारच आहे. म्हणून मी कधीच विचार करत नाही मला कोण काय बोलतं. मी एकच विचार करतो, येशू क्रुसावर गेला, जगाचं तारण झालं, आम्ही वेदनेमध्ये आहोत, कुणाचं तरी तारण नक्कीच होणार आहे, कुणाचं तरी उद्धार नक्कीच होणार आहे. हे आमच्यासाठी आशादायी चित्र आहे. आम्हाला कशाला निराश व्हायचं? अहो ज्याने येशूला सोडलं नाही ते तुम्हाला सोडणार आहे का? आणि लक्षात ठेवा, जगाला रोज एक नवीन येशूची गरज आहे. समजते का तुम्हाला? रोज एक येशू पकडायचा आणि त्याला क्रुसावरती द्यायचा. जेव्हा मला पकडलं, मी अरे आता यांच्यासाठी मी सापडलो, आज मी सापडलो, उद्या तुम्ही सापडाल. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळं करत असताना साक्ष कधीच बिघडून नका. तुमची साक्ष तुमचा विस्तार करणार आहे, तुमची साक्ष तुमचा विस्तार करणार आहे. म्हणून डिस्टर्ब व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही, खिन्न व्हायचं नाही, आणि प्रभू का हा प्रश्न विचारायचा नाही. तुमच्या काचं उत्तर एकच आहे, देव तुमचा विस्तार करणार आहे. दुसरी गोष्ट मी पाहिली, वेदना तुम्हाला प्रार्थनामय जीवनामध्ये पुढे नेतात. तिसरी गोष्ट आपण वाचूया, पहिले इतिहास 4 अध्याय आणि त्याचं 10 वचन. पहिले इतिहास 4 अध्याय 10 वचन. पटकन पाहूया, वेळ फार आपल्याकडे कमी आहे, आपल्याला लवकर या ठिकाणातून सुटायचंय. यावेळेसाने इस्रायलच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलकाचा विस्तार वाढवशील, आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन दुःखी न व्हावे, तुझा हात माझ्यावर राहील. आता तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट मी पाहिली, वेदना तुमचं प्रार्थनामय जीवन मजबूत करतं. वेदना तुम्हाला तुमची साक्ष टिकवण्यासाठी भाग पाडतं. यावेळेस म्हणजे वेदना प्रतिष्ठा त्याने टिकवून ठेवली, तुम्हाला तुमची साक्ष टिकवता आली पाहिजे. आता तिसरी गोष्ट,
तुम्ही जेव्हा त्रासात असता, तुम्ही जेव्हा नाकारलेले असता, तुमच्या जीवनामध्ये सगळी प्रतिकूल परिस्थिती असती, तुमचं जीवन एक प्रकारे लोकांसाठी आव्हान निर्माण करणार असतं. म्हणजे लोक तुमच्याकडे पाहिल्यावर चांगलं काही दिसत नाही. त्यावेळेसकडे पाहिल्यावर तो म्हणतो की हा लंगडा आहे. आता विचार करा, एका लंगड्या व्यक्तीला काय आशा असणार आहे? माझं कल्याण होणार आहे. एक छत्र नसलेल्या व्यक्तीला काय आशा असणार आहे? माझं कल्याण होणार आहे. ऐका बरं का, जेव्हा तुमची सगळी आशा संपलेली असते ना, तेव्हा तुमचा विश्वास इतका मजबूत असला पाहिजे, कोणी मनुष्य माझ्या कल्याणासाठी नाही, ज्याच्याकडे मी लक्ष लावतो तो मजबूतीने माझं कल्याण करेल. आशा नसती तुम्हाला, यावेळेसकडे आशा नाही, अपंग आहे. अहो, शास्त्रामध्ये त्याचं नाव यावं, या प्रकारचं त्याचं कॅरेक्टर, या प्रकारे त्याचं असणारं कुठली चांगली गोष्ट त्याच्या जीवनामध्ये घडलेली आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा सगळं काही तुमच्यासाठी नकारात्मक असतं, काही चांगलं नसतं, तुम्हाला माहिती का, मी तुमच्या समोर उभा आहे, पण माझ्या कधी स्वप्नात सुद्धा नव्हतं की मी अशा प्रकारे पाळक बनेल किंवा एक फार मोठी सेवा करेल. काय होतं शाळेमध्ये, पीटीच्या तासाला पळून जात होतो मी, का तर ती कवायत करायला होती, हात वर हात खाली, आणि मग ते उड्या मारा, हे करा. मग काय करायचं, पीटीच्या तासाला ती तासच उडवायचो. सरांनी बरोबर डोळा ठेवला, याला बरोबर पकडून आणायचं आणि बडवायचं. पण एक दिवशी पीटीच्या तासाला सर मागं, आणि तिथं त्या आमचं जे शाळा आहे त्या शाळेच्या बाहेर एक टॉयलेट होतं, आणि त्याच्या मागं सर पळायला लागलेत आणि मी पळायला लागलो, आणि मग दोघं चौघं सर आले, त्यांनी उचलून आणून मला स्टेजवर उभं केलं. तर म्हणजे आता गावायचं उत्तर येत असून देत नव्हतो, का तर एवढ्या लोकांसमोर बोलायचं कसं काय, भीती वाटायची. विचार करा, सगळी नकारात्मक परिस्थिती घरामध्ये. रात्री दररोज 3-3 वाजेपर्यंत वडील भांडण करायचे, 3-3 वाजेपर्यंत दारू पिऊन सगळा तमाशा. मग सकाळी गल्लीतनं जायचो, जे ते ख्रिश्चन गल्ली होती, आणि तिथं गेल्यावरती ते ख्रिस्ती लोक मला म्हणायचे, अरे कसले तुम्ही ख्रिस्ती, रात्री 3-3 वाजेपर्यंत भांडण करता. तोंड लपवून जायचं, काहीच आशा नाहीये. घरामध्ये 4 लेकरं, आई धुणं भांड्याची काम करायची, सावकार यायचे आणि घरातल्या वस्तू उचलून घेऊन जात होते. पण तसली परिस्थिती, काय आशा असणार आहे? काय बदलणार आहे ही परिस्थिती? शिक्षण घेण्यासाठी पैसा नाही, फी भरण्यासाठी पैसे माझ्याकडे नव्हते. मग पुण्यामध्ये स्पायसर कॉलेज नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे सॅटर्डे मिशनचं, तिथं 5 रुपयाला दिवसाला 5 रुपये मजुरी असायची. कचऱ्याच्या गाड्या उचलायचो, सगळा कचरा त्या सुट्टीमध्ये, उन्हाळ्याच्या 2 महिन्याच्या सुट्टीमध्ये 5-5 रुपयाला 150 रुपये महिना ते साठवायचो, वर्षभराची फी भरता येईल. काय आशा आहे सांगा, काय परिस्थिती बदलणार आहे? मोठा भाऊ गुंड, घरातले कोणी शिकलेले नाहीत, सगळ्यांनी अर्धवट शिक्षण टाकलं, काय आशा असणार आहे? प्रतिकूल परिस्थिती. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही वेदना भोगता आणि देवाला विश्वासू प्रकारचं जीवन जगता, आणि तिथून तुम्ही म्हणता, हे देवा तू माझं कल्याण करशील, तू माझं कल्याण करशील. कोणा व्यक्तीकडे आपलं लक्ष लावू नका की व्यक्ती तुमचं कल्याण करेल. पण एक गोष्ट 100% सांगतो, जेव्हा देवाकडे तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये लक्ष लावता, देव तुमचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा तिने आपल्या मुलाबाळांसहित बेथलेम यहूदा सोडलं आणि मोआबामध्ये गेली. आणि जेव्हा ती मोआबामध्ये गेली, असं लिहिलं, तिचा नवरा मेला, तिची मुलं मेली आणि सगळी आशा संपली. ऐका बरं का नीट, सगळी आशा संपली. आणि मग नानी आपल्या दोन्ही सुनांना सांगते, अर्पाला आणि रूथला, तुम्ही आपापल्या लोकांकडे जा, माझ्या बरोबर तुम्ही आला तर मी तुम्हाला नवरा बघून देऊ शकत नाही, तुमचं कल्याण नाही होणार माझ्याकडे. तुम्ही आपापल्या माहेरी जा, तुमच्या घरचे लोक तुमच्यासाठी नवरे बघतील आणि तुमचं कल्याण होऊन जाईल. अर्पा जेव्हा हे वाक्य ऐकते, तिला वाटतं खरोखर बेथलेम यहूदामध्ये आमचं कल्याण नाही, आम्हाला तिथं गेल्यानंतर आमच्या कल्याणाच्या कोणत्याच गोष्टी दिसत नाही. रूथ काय म्हणते माहिती का, अर्पा नानीचं चुंबन घेते आणि ती आपल्या माहेरी निघून जाते. रूथ नाही तशी म्हणत, रूथ म्हणते, तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव, तुझा देश तो माझा देश, आता तुला मी मरेपर्यंत कधी सोडणार नाही. आता विचार करा,
रूथ कोणती आशा नसताना सुद्धा नामी बरोबर बेथलेम यहुदामध्ये जाते. यहुदा म्हणजे देवाचा धन्यवाद स्तुतीस्तवर, बेथलेम म्हणजे भाकरीचं घर. तुमचं कल्याण जर तुम्हाला करायला पाहिजे तर लक्षात ठेवा, यावेळेस ज्या पद्धतीनं परमेश्वराकडे पाहतो तसं जसं नामीनं या बेथलेम यहुदामध्ये आणि रूथ तिला घेऊन गेली, बायबल सांगतं आता नामी तिला काय म्हणते, तुझं कल्याण व्हावं याच्यासाठी मी तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ पाहते. आणि कल्याण होण्यासाठी ती काय म्हणते, आपला आप्त बाबाज याच्याशी तुझा संबंध मला जोडायचा आहे. लक्षात ठेवा, हा बाबाज दुसरा तिसरा कोणी नसून येशू ख्रिस्ताचा आजोबा, येशूचं आणि कुळ बाबाचं कुळ. जेव्हा तुमचं कल्याण होतं नामीला आणि कोण व्यक्ती दिसला नाही, पण जेव्हा रूथला बेथलेम यहुदामध्ये गेली तेव्हा तिला येशू तिथं दिसला. लक्षात ठेवा, तुमची परिस्थिती बिकट असताना व्यक्तीकडे पाहू नका, येशूकडे पहा. येशूच तुमचं कल्याण करणार आहे. म्हणून बाबा ज्या पद्धतीनं त्याने रूथचं कल्याण केलं आणि जसं या ठिकाणामध्ये यावेळेस परमेश्वराकडे पाहतो, आज रात्री हाच प्रश्न तुमच्याकडे, तुमचं कल्याण होण्यासाठी तुम्ही किती देवाकडे पाहिलं, किती प्रभूकडे पाहिलेलं आहे. मला नवल वाटतं कधी कधी लोकांचं, आमचे पाळक पॉवरफुल नाहीत म्हणून आम्ही चर्च बदललो. मला बरेच लोक सांगतात, नाही पाळक साहेब आमच्या पाळकांचा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? नाही त्यांच्या प्रार्थनेत पावर नाही. अरे तुझ्यासारखा पॉवरलेस व्यक्ती असले पाळक कसला पॉवरफुल होता? तूच फुसकाबार आहे ना, त्याच्या तुझ्याकडे बघून बघून पाळक डिस्टर्ब होतो. नाही आमचे पाळक पॉवर तुमच्याकडे जास्त पड का? त्यांचा इश्यू वेगळा आहे, यांचा इश्यू वेगळा आहे. सगळ्याचा इश्यू एकच आहे, प्रॉब्लेम असतो त्या मेंबरचा. याला डब्बे बदलायची सवय आहे, त्या डब्यातनं त्या डब्यात, त्या डब्यातनं त्या डब्यात. लक्षात ठेवा, माणसाकडे पाहा तेव्हा तुमचं कल्याण होणार नाही. आता विचार करा, जेव्हा हन्ना तिच्याकडे लेकरू नव्हतं, आपल्या पतीला ती म्हणती मला लेकरू द्या, तर म्हणतो मी काय देव नाही तुला लेकरू देण्यासाठी, माझ्याकडे ताकद नाही, हा मी सगळं तुला दुप्पट देईल. पनीनीला एक नेकलेस आणला तुला 2 देईल, तिला एक कानातले तुला 2, तिला 2 एक शालू आणला तुला, हे सगळं ती म्हणते मला 2 नकोय, मला एकच पाहिजे आणि तो मला मुलगा पाहिजे. तो माझ्याकडे ती ताकद नाही. आणि मग तिने ओळखलं, हा नाही देऊ शकत, जिथं देतो तिथं मी जाते. आणि शास्त्र सांगतं दरवर्षी शिलोला जात होते, पण त्या वर्षी जाताना तिचे विचार बदलले. ती म्हणते आता नवरा लेकरू देणार नाही, माझं कल्याण शिलो तुला देवच करणार आहे. शिलो या शब्दाचा अर्थच पाठवलेला आहे. आणि मग ती तिथे गेली. आता विचार करा बरं का, ती प्रार्थना करते आणि प्रार्थना करताना पाळक साहेब तिथं आले आणि पाळक साहेब तिला म्हटले, बाई दारू पिलीस का? अहो असं जर मी माझ्या मेंबरला म्हणलं तर मला माझी चांगले मुटकुळी ओळखून बाहेर फेकून देतील. पाळक साहेब असे, अहो आपले मेंबर एवढे डेंजर आहेत ना, ते नुसतं त्यांनी माझ्या हातात हात न देता पैशावाल्याच्या हातात हात दिला, हे तर आमचं मानसिकता. आणि इकडं हा पाळक तिला म्हणतो, बाई तू दारू पिलीस का? पण ती त्या शब्दाकडे तिने लक्ष दिलं नाही. तिला माहितीये हा मनुष्य आहे, त्याला माहित नाही आज जे मी रडले ना वेदनेमध्ये. मग ती म्हणती माझं मन, माझ्या मनातल्या वेदना मी माझ्या देवाकडे व्यक्त केलेल्या आहे. त्यावेळेस एलीचं मन बदलतं आणि एली म्हणतो, परमेश्वराने तुझं कल्याण करण्याचं ठरवलं, आता तुझ्या हातामध्ये लेकरू असणार आहे. लक्षात घ्या, जेव्हा वेदनेमध्ये तुम्ही देवाकडे मागता तेव्हा देव नसलेली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये पाठवतो, नसलेली गोष्ट पाठवतो, नसलेली गोष्ट जी घडू शकत नाही. आणि मी बऱ्याच वेळा बोलताना सांगितलं, हन्ना मंदिरामध्ये तिला चिडवत होती, तुला लेकरू नाही. तिची लेकरं मंदिरामध्ये येत होते ना, आता पणपणींना चिडवत होती. पण जेव्हा आता हन्नेकडे शमूएल आला, शमूएल आल्यानंतर असं घडलं की शमूएल जेव्हा परमेश्वराच्या मंदिरामध्ये होता, त्या पणींना हन्नेच्या शमूएलाकडे पाहत होती आणि सारखं देवाला विचारत होती, देवा एवढ्या उशिरा एवढं भारी तिला दिलं, माझी एवढी लेकरं मला दिली, पण एकही मंदिरात नाही. धन्य ते लोक, परमेश्वर ज्याला सर्वोत्तम देतो आणि देवाच्या मंदिरात साक्षीसाठी उभं करतो. वेदना तुमच्यामध्ये साक्ष निर्माण करणार.
वेदना तुमच्यामध्ये साक्ष निर्माण करणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं कल्याण दुसरं तिसरं कुठे नसणार आहे. तुमचं कल्याण फक्त देवाकडनंच होणार आहे. फक्त देवाकडनं तुमचं. एकच मुद्दा अजून वाचूया, एकच मुद्दा. पहिले इतिहास 4 अध्याय 10 वचन. एकच वचन वाचू, परत कधीतरी आणखीन चांगल्या विषयावरती आपण बोलू, पण मला माहिती आहे तुम्हाला लांब पण जायचंय. एकच वचन वाचून आपण संपूया. याबेसानं इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझं खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार करशील, माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊ दुःखी न व्हावं, तुझा हात माझ्यावर राहील, किती बरं. आता बघा, चौथी गोष्ट, तुमच्या नकारात्मक परिस्थितीमध्ये तुमच्याकडे विस्ताराची प्रार्थना असली पाहिजे बरं का. एकदा प्रभू येशू ख्रिस्त त्यानं यरीहोमध्ये प्रवेश केला. बर्तिमय नावाचा एक व्यक्ती, तिमायाचा मुलगा बर्तिमय, तो वाटेवरती बसून भीक मागत होता. येशूने त्याला प्रश्न केला, तुझी इच्छा काय आहे? तुझी इच्छा काय? आता त्याला येशूला माहिती की हा आंधळा आहे, हा भिकारी आहे, याला काय लागतं ते माहितीये. पण प्रभूला याच्याकडनं अपेक्षित होतं की याला काय मागायचं, याची मानसिकता मला कळली पाहिजे. 2 मानसिकता आहे त्याची. असं लिहिलंय, सुंदर नामे दरवाजाजवळ लंगडा भिकारी बसला. त्यास पेत्र म्हणतो, आमच्याकडे बघ, आमच्याकडे सोनं रूप काही नाही. म्हणजे तो फार अपेक्षेनं पाहतो. लोकांनी त्यांना अशी सवय लावून ठेवली होती. आता ते चांगले लोक होते बरं का तिथं, की चर्चला जाणाऱ्या भिकाऱ्याला सोनं देत होते. आता चर्चमध्ये टाकत नाही तर भिकाऱ्याला कुठं देतील लोक? ते लोक होते तसे की प्रभूने त्यांना समृद्ध केलं होतं आणि ते भिकाऱ्याला सोनं रूप देत. तो माझ्याकडे सोनं रूप काही नाही. या पेत्राला त्यांची मानसिकता माहिती होती. येशूला पण बर्तिमयची मानसिकता माहिती होती की याला भीक मागायची सवय आहे. दुसरी गोष्ट, जर याला खरंच वाटतं ना डोळस व्हावं, तर याचा विस्तार होणार आहे. हा भीक मागत बसणार नाही. विस्ताराची, प्रभू तुमच्याकडनं विस्ताराची अपेक्षा. बघा, तुम्ही म्हणा नाही मी आंधळा आहे, मी लंगडा आहे, मी गरीब कुटुंबातला आहे. मला कधी कधी लहानपणी मी खूप देवाजवळ भांडायचो. मी चर्चला पण जात नव्हतो बरं का जास्त, आणि गेलो तरी उगा आई वडील घेऊन जातात म्हणून. मी म्हणजे कसला देव आहे, घरामध्ये बाप दारू पितोय आणि अर्थाविष्ट दारिद्र्य, लोकांच्या तुकड्यावरती जगावं लागतं, असला कसला देव नाही. देव खोटं आहे म्हटलं. ख्रिस्ती कुटुंबात जन्मलं म्हणून वेळेवरती विश्वास ठेवायचा नाही म्हटलं. एक देव, नकारात्मक परिस्थिती, आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं असतं. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, जेव्हा या भिकाऱ्याकडे त्यानं पाहिलं, तो म्हणला तुझी इच्छा काय? अतिशय सुंदर उत्तर त्यानं दिलं, प्रभूजी मला दृष्टी यावी. हा विस्तार आहे. कोणता विस्तार आहे? दृष्टी. गरज पूर्ण व्हावं हा विस्तार नाही आहे. तुमची गरज सोनं रूप मिळावं, तुमची गरज भाकर कोणीतरी द्यावी, हा तुमचा विस्तार नाही. टेम्पररी सोल्युशन कधी मागू नका. परमनंट सोल्युशन मागणारे लोक विस्ताराचे लोक आहेत. कायमस्वरूपी सोल्युशन. आणि तो म्हटला प्रभूजी मला दृष्टी यावी. आणि येशू म्हटला जा, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं. इकडं सुद्धा तुमची परिस्थिती कशी का असेना, बघा तुम्ही आत्ता कदाचित राहत असलेलं घर एकदम साधं घर आहे, भाड्याचं घर आहे, उत्पन्न तुमच्याकडे काहीच नाहीये, उत्पन्नाचं स्रोत पण तुमच्याकडे काही नाहीये. अशामध्ये असा ना, नाही मी पुष्कळ ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलो, सिलेक्शनच होत नाही. गेल्यानंतर आम्हाला पुष्कळ अडचण येतात, वशिल्यानेच लोक पुढे जातात. हे नकारात्मक बोलणं झालेलं आहे. पण पॉझिटिव्ह बोलणं काय, तुम्ही 100 इंटरव्ह्यू दिला, सगळीकडे अयशस्वी झाला, अनसक्सेसफुल झाला, पण तुमचा विस्ताराची दृष्टी काय असणार आहे? अरे ही नोकरीच मला लायक नव्हती, देव मोठी नोकरी माझ्यासाठी ठेवलेली नाही, देवाने इथंच नोकरी दिली नाही, तिथंच नोकरी दिली नाही, असंच झालं नाही, तसंच झालं. अहो हे नकारात्मक लोकांचा विचार आहे. पॉझिटिव्ह लोक काय म्हणतात माहिती का, देव देणार आहे, ते येईल तेव्हा लोकांच्या नजरेमध्ये आणि ते सर्वोत्तम असणार आहे. हा तुमचा विस्तार असणार आहे. हा तुमचा विस्तार. तुम्ही पॉझिटिव्ह बोला, सगळं नकारात्मक 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 राहू द्या. एक शेवटची साक्षी सांगतो, संपवतो. माझ्या चर्चमध्ये एक तरुण मुलगा होता, सेवा करायचा प्रभूची, आणि मग फिल्म दाखवायचा, लोकांना देवाविषयीचं माहिती द्यायचा, आणि ग्रॅज्युएशन त्याचं कम्प्लीट झालं होतं, पोस्ट ग्रॅज्युएट होता, MCOM झाला होता तो, आणि त्याची फार इच्छा होती पोलीस भरतीमध्ये त्याचं सिलेक्शन व्हावं.
आणि जाताना तुम्हाला सांगून गेला, पाळक साहेब पोलीस भरतीला चाललेलं आहे, प्रार्थना करा. आणि प्रार्थना वगैरे केली लिस्टमध्ये आणि त्याचं नाव आलं. आणि नाव आल्यानंतर सिलेक्शनच्या टायमाला त्याचं सिलेक्शन झालं नाही. मग तो आल्यावर मी त्याला म्हणलं, काय झालं जॉन, काय झालं तुझं? तर म्हणलं, पास्टर लिस्टमध्ये नाव आलं नाही, पण हरकत नाही म्हटला, देव जेव्हा द्यायचं तेव्हा देईल. आता प्रभूनं मला सेवा दिली, ती सेवा मी करत राहणार आहे. तर नाही निराश झाला. आणि आम्ही एन्जॉय केला. त्याच्यानंतर त्याला ती नोकरी लागली नाही, त्याचं सिलेक्शन झालं नाही. मग तो म्हणला, चला हॉटेलमध्ये जाऊ. मग आम्ही चहा केक सगळं काही खाल्लं आणि असं पण एन्जॉय करता येतं की नाही, लागलं नाही नोकरी. आणि मग प्रार्थना केली, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. पण म्हटलं, जॉन मला वाटतं की तुला देव नोकरी देणार आहे, पोलीस खात्यामध्ये तुला उभं करणार आहे. तर पास्टर लागली तर लागू द्या, एवढं कोण टेन्शन घेत आहे, आता सेवा महत्वाची आहे. आणि तो सेवा करावी. आणि घडलं बघा, देव कसा विस्तार तुमचा करतो आणि तुम्ही कसं विस्तारवादी असलं पाहिजे या प्रतिकूल परिस्थितीमध्ये. जसं यावेळेस म्हणतो, देवा तू माझा विस्तार करशील. अपंग व्यक्तीचा विस्तार कसा होणार आहे? तुमची ओळख नाही, तुमचा विस्तार कसा होणार आहे? तुमचं शिक्षण कमी, तुमचा विस्तार कसा? पण मी तुम्हाला जिवंत साक्षी सांगतो. मग या तरुणानं 8 दिवस 10 दिवस गेल्यानंतर एकदा सकाळीच तो माझ्याकडे आला. पास्टर म्हणलं, अरे काय एवढं सकाळी का आला? अहो माझं सिलेक्शन. अरे तू तर म्हटलं लिस्टमध्ये तुझं नाव. अहो वेगळं घडलं. म्हटलं काय घडलं? जे आयुक्त कमिशनर होते त्या कमिशनरला थोडासा डाऊट आला, पोलीस भरतीमध्ये काहीतरी गडबड झाली आणि त्यांनी म्हटली सगळी लिस्ट घेऊन या. आणि त्या लिस्टला रात्री 12 वाजता त्यांनी मागून घेतलं. आणि कमिशनरनी रात्री 12 वाजता लिस्टवरती नाव चेक करत 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 इकडं वर जायचा, खाली यायचा. आणि तो कमिशनर म्हटलं की या व्यक्तीला बोलून आणा, जॉन तेसनर. म्हणलं याला बोलून आणा. आणि तो रात्री 12ला पोलीस माझ्या घरी आले. म्हणलं कशासाठी? अरे कमिशनरने सांगितलं तुझं सिलेक्शन झालेलं आहे. विस्तार देव करत असतो, विस्तार देव करत असतो. हा जिवंत देव आहे. तुम्ही नकारात्मक परिस्थितीकडे पाहू नका, असा विश्वास ठेवा. यावेळेस म्हणतो, लंगडा म्हणून काय झालं, विस्तार देवा खुश करणार आहे. तुम्ही सर्व परिस्थितीमध्ये देवाकडे विस्तारासाठी मागणी करा. देवाला नकारात्मक लोक आवडत नाही. काही लोकांकडे सगळं असतं पण तरी त्यांची कुरकुर असते. सगळं शिक्षण आहे, आम्ही काय शिक्षण घेऊन पण फायदा नाही हो, नोकरी लागत नाही. जा टेबल पुस, नोकरी लागणे असलं कुरकुरीचं जीवन जगता. काय आमच्या बापाची ओळखच नाही. मी लहानपणी म्हणायचो, आज तेलोरेमध्ये जन्माला, टाटा बिर्लाकडे देवाला टाकता आलं नाही का मला. बरेच लोक तसंच म्हणतात. अंबानीच्या घरामध्ये मला देवाने घातलं असतं, तू अंबानीला भीक मागायला लावली असतीस. तू एवढा निराशवादी, तू एवढा निराशवादी आहेस. अंबानीला सुद्धा तू रस्त्यावरती आणलं असतं. अरे अंबानी पेट्रोल पंपावर 1500 रुपयाने काम करत होता. एवढा आशावादी होता. पेट्रोल पंपावरती 1500 रुपयावर काम करणाऱ्या व्यक्तीचे पेट्रोल पंपाचे कारखाने आहेत, स्वतःचे पेट्रोल पंप आहे. आणि पेट्रोल काढणारा व्यक्ती, अहो किती ज्याच्याकडे देव नाही तो एवढा आशावादी. तुम्हाला तर जगाला हलवणारा देव तुमच्याकडे आहे. यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवावरती विश्वास ठेवणारा व्यक्ती होता. अशी साक्ष घडवाना. ही मीटिंग संपल्यावरती पुन्हा भेटाल मला कधी. जर परत मी आलो ना तर म्हटलं पाहिजे, पाळक साहेब यावेळेस 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 देवाची परिस्थिती बदललेली आहे. आणि यावेळेस अपंग व्यक्ती म्हणतो, देव माझा विस्तार करणार आहे. आज रात्री तो म्हणतील, देव माझा विस्तार करणार आहे, देव माझा विस्तार करणार आहे, देव माझा विस्तार करणार आहे. लक्षात ठेवा, हे तुमचं बोलणं तुमच्या विस्ताराला सुरुवात होणार आहे. तुमच्या विस्ताराला सुरुवात होणार आहे. तुमचा विस्तार अडवू शकत नाही. जगामध्ये कोणाला तुमच्या विस्ताराला अडवण्याची ताकद नाही. कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्य आहे. आणि आज रात्री यावेळेस म्हणजे वेदना, यावेळेस म्हणजे वेदना, यावेळेस म्हणजे विस्तार. तुमचा विस्तार सुरू झाला, तुमचा विस्तार सुरू झाला, तुमचा विस्तार सुरू झाला. आणि तुमच्या विस्ताराला सुरुवात करणारा देव या ठिकाणामध्ये हजर आहे. लक्षात ठेवा, जगायचं तर साक्षीने जगायचं, नाही तर मरायचं. काय जगायचं असलं घाणेरडं जीवन. मी तर म्हणतो, ज्याला जगता येत नाही त्याने कबरीत जाऊन पडावं तिथं आणि मला बोलावं प्रार्थना, देवा ही कबर आशीर्वादित कर. नको देवा. काय जगायचं होतं रडत रडत कसं तरी. नाही मी अपंग आहे, यावेळेस म्हणतो अपंग आहे, विस्तार कर माझा. हे जीवन आहे.
तेव्हा नोकरी नाही, विस्तार कर माझा. आणि लक्षात ठेवा, देवाला डेअरिंगबाज बोलणारे लोक आवडतात. उग कसं तरी म्हणायचं ना, देवा तुझी इच्छा असेल तर दे ना. तो भिकारी म्हणतो, अम्मा कुछ खाने को देना. आमचा देव म्हणतो, माग म्हणजे तुला राष्ट्रवत्ना दाखल देते. इतका मोठा देव. हा विस्तार आहे तुमचा. विस्तार 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 विस्तार. खूप सांगायचंय, पण जाता जाता थांबेल आणि सांगेल साधारण गोष्टी. हा उद्या आहे, उद्या राहिलेलं उद्या. उद्या पण फार सुंदर आहे. तिथं जर तुम्ही ऐकलं ना उद्याचं, हा अजून सुंदर आहे. खूप माझ्याकडे इतकं काय देवाला दिलंय आणि ते देता देता इतका एन्जॉय करतो ना, हा कधी वेळ जातो समजत नाही. पण एक लक्षात ठेवा, जे आहे जे तुम्ही आहात, तुमच्या प्रत्येकाचा देव विस्तार करणार आहे. विस्तार 100%. जे म्हणणार आहेत ना, प्रभू या बेस सारखं मी म्हणतो, अपंग आहे पण तू माझा विस्तार कर. आणि तुमच्या विस्ताराला आज रात्री सुरुवात झालेली आहे. आज रात्री सुरुवात झालेली आहे. आज रात्री तुमचा विस्तार पक्का पक्का आणि पक्का. त्याला कोणीही अटकाव करू शकत नाही. या ठिकाणामध्ये प्रभू हजर आहे आणि तो सांगतो, यावेळेसचा विस्तार तुझा पण विस्तार झाल्याशिवाय. मला ते वचन वाचा. त्यांनी काय म्हटलं, परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. एकच वाचा, सोडून घेऊ आपण ते वचन. काय करू, मला ते सगळं सांगितल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. 10 वचन पटकन वाचा. इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण कर. खरोखर कसलं कल्याण? खरोखर माझे बोला बरं, कसलं कल्याण? खरोखर कल्याण करशील. कसं कल्याण? ओ खरोखर खरोखर कल्याण. खरोखर नोकरी, खरोखर लग्न, खरोखर घर, खरोखर मिनिस्ट्री. देव सगळं खोटं खोटं देत नाही. ओरिजिनल, बेंटेक्स नाही. ओरिजिनल ओरिजिनल खरोखर खरोखर. आजपासून डुप्लिकेट गायब, ओरिजिनलला सुरुवात आहे. ओरिजिनल ओरिजिनल. देव खरोखर तुमचं कल्याण करणार आहे. स्वीकारणं गरजेचं आहे. हो, जे स्वीकारत नाही ते बघणारे लोक असणार आहे. लक्षात ठेवा, टाळ्या वाजवणारे नाही, टाळ्या वाजवून घेणारे लोक बना. साक्ष ऐकणारे नव्हे, साक्ष घडवणारे लोक बना. ते तुमच्या बरोबर त्यानं चालावं आणि प्रभूने तुम्हाला सांगावं, मी तुझा विस्तार. चल आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करू. ओ रबा शाखा नामा सेनेली. आपले डोळे बंद करूया. आपल्या पटकन जण आपल्या सर्वजण आपल्या जागेवर उभं राहूया. आपले हात उंच करूया. तुम्हाला वाटतं का आजचं वचन तुमच्यासाठी होतं? मला माहित नाही. तिथं आल्यावर संदेश बदलला. काही लोकांना विस्ताराची गरज आहे. काही लोकांना विस्ताराची गरज आहे. पुष्कळ लोक या ठिकाणामध्ये ते विस्तारासाठीच आलेले आहेत. पुष्कळ लोक. कोणीतरी व्यक्ती या ठिकाणामध्ये त्यांनी घरात संबंधाला कन्फेशन करून ठेवले की प्रभू मला देणार आणि तुझ्या विस्ताराला सुरुवात होत आहे. कोण व्यक्ती आहे? कोण व्यक्ती आहे? प्रभू तुझी प्रार्थना ऐकत आहे. यावेळेस जसं म्हणतो मी, अपंग आहे, तुझी आर्थिक स्थिती तशी नाही, तू स्वतःच्या स्थितीकडे पाहतो, त्यास तुला जाणवतं हे घडू शकत नाही. परंतु यावेळेस जसा नकारात्मक परिस्थितीमध्ये देव माझं कल्याण करेल, परमेश्वर माझा विस्तार करेल. तुमचा परिवार अशा प्रकारचा परिवार आहे की तुम्हाला वाटतं तिथून चांगलं काही निष्फळ होणार नाही. तुम्हाला माहिती का, यावेळेसचा देव आज या ठिकाणामध्ये आहे. आपले हात उंच करा. ज्याला वाटतं की आज प्रभूनं माझ्याशी काहीतरी बोलावं, ज्याला वाटतं प्रभूनं माझा विस्तार करावा, ज्याला वाटतं की प्रभूनं माझ्या जीवनात साक्ष घ्यावं, ते नोकरीचे असेल, मग ती लेकराची असेल, मग ते आर्थिक परिस्थिती संबंध असेल, मग ते बिघडलेल्या नाते संबंधाचे असेल. तुम्हाला वाटतं आपल्या जागेवरती हळूच पुढे या. तुमच्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात येईल. वेळ करू नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ज्याला वाटतं काहीतरी प्रभूनं तुमच्या जीवनामध्ये करावं, प्रार्थनेची ज्यांना गरज आहे ते पुढे येईल, त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात येईल. बाकीचे लोक आपले हात